जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे महाराष्ट्र शासनाकडून जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार आहे त्या संबंधित एक महत्त्वाचा GR शासनाकडून आज निर्गमित करण्यात आलेला आहे. त्या GR मध्ये जे मयत खातेदार आहेत सातबारा त्यांच्या नावावरती होता आणि ते मयत झालेले आहेत, तर अशा खातेदारांची वारस नोंद आता या कालावधीमध्ये केली जाणार आहे तलाट्यांकडून. तर त्या संबंधित कालावधी सुद्धा ठरवून दिलेला आहे आणि संबंधित GR मध्ये काय डिटेल्स आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता GR कशा प्रकारे आहे. 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत. तर हा GR 19 मार्च 2025 या दिवशी महसूल व वन विभागाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेल्स काय आहे. GR मध्ये महसूल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्यात आलेली होती. त्याच धर्तीवर आता महसूल मंत्र्यांनी याची दखल घेऊन संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. आता जिवंत सातबारा मोहीम नक्की काय आहे तर हे बघून घ्या. सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे या जिवंत सातबारा मोहीम मध्ये. तर मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी म्हणजे जसं की कर्ज घेते वेळेस जर मयत खातेदाराच्या नावावरती जमीन असेल आणि वारसाच्या नावावर नसेल तर तेव्हा सुद्धा काही प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यासोबतच आणखीन काही शेती संबंधित काही कामं असतात शासकीय, ते सुद्धा अडचण येत होती. त्याचंच दखल घेऊन आता शासनाकडून आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणीला सामोरे जावे लागत होते. या दृष्टिकोनातूनच आता ही मोहीम जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय आता राज्य शासनावर घेण्यात आलेला आहे. आता यामध्ये सविस्तर शासन निर्णय कशा प्रकारे आहे बघू शकता. सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात यावी असा GR आहे सविस्तररित्या. त्यासोबतच तुम्ही बघू शकता काही कालावधी सुद्धा ठरवून देण्यात आलेला आहे जिवंत सातबारा मोहीम बद्दल. यामध्ये सुरुवात होणार आहे संपूर्ण राज्यभरात जेवढी गावं आहेत संबंधित त्यामध्ये 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात होणार आहे प्रत्यक्ष या मोहिमेस. तर तिथं कालावधी सुद्धा ठरवून दिलेला आहे शासनाकडून 1 एप्रिल 2025 ते 5 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांनी त्यांच्या संबंधित सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रवेश प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करायचं त्यांचं काम ठरवून देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच काही वारसा संबंधी जे कागदपत्रे आवश्यक आहेत त्यासाठी ते तलाट्यांना तुम्हाला संबंधित लाभार्थ्याला जमा करायचे तलाट्याकडे कधीपर्यंत तर 6 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये. आणि या कागदपत्रामध्ये तुम्ही बघू शकता काय काय येणार आहे. मृत्यू दाखला ज्याच्या नावे सातबारा आहे आणि ती व्यक्ती मयत झालेली आहे तर त्यांचा मृत्यू दाखला लागणार आहे. त्यासोबतच वारसाबाबत सत्यप्रतिज्ञा लेख किंवा स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्ही देऊ शकता. पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला चालेल स्वयं घोषणापत्र. आणि त्यासोबतच सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, रहिवासबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी यांना द्यायचा आहे. म्हणजेच तलाट्यांकडे तुम्हाला हे कागदपत्रे जमा करायची आहेत. त्यासोबतच पुढचा बघा कालावधी कशासाठी आहे त्यांनी. त्यासोबतच 21/4/2025 ते 10/5/2025 या कालावधीमध्ये तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करायचा आहे. म्हणजेच जे कागदपत्रे पुरवलेले आहेत संबंधित वारसाने मयत खातेदाराच्या जागी तर ते कागदपत्रे संबंधित त्याचा फेरफार तलाट्यांना काढायचा आहे. ते म्हणजे 21/4/2025 ते 10/5
2025च्या कालावधीमध्ये. आणि तो फेरफार तुम्हाला आपली चावडीवरती तलाट्याने जर टाकलेला असेल ऑनलाईनला तर आपली चावडीवरती तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर बघू शकता 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार व निर्णय घेऊन त्यानुसार 7/12 दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती 7/12वर नोंदलेले असतील. अशा प्रकारे हे फेरफार मिळण्याची संबंधित लाभार्थ्याला ही सोय आहे 21 एप्रिल पासून 10 मे पर्यंत. या कालावधीमध्ये फेरफार नोंद होणार आहे संबंधित वारस नोंदीची. अशा प्रकारे एक महत्वाचा GR शासनाकडून काढण्यात आलेला आहे. आणि याच्या संबंधित एक महत्वाचं अपडेट असं संबंधित शेतकऱ्यांना सुद्धा याचा नक्कीच लाभ होणार आहे. ज्या शासकीय योजनांचा त्यांना लाभ घेण्यास अडचण येत होती आतापर्यंत 7/12वर वारस नोंद नसल्या कारणाने, तर ते आता अडचण पुढील काळामध्ये संपणार आहे. त्यामुळे वारस नोंदी अगदी सत्यस्थितीत 7/12वरती लागल्या जाणार आहेत. अशा प्रकारे एक महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.